मी पण ना त्या खडूसच्या नादात चावी घ्यायची राहिली. तर काय करू? वैदेहीला फोन करते. वैदे फोन उचल ग. मनीषा ताई उभी काय तू ये बस बाजून ताई. हो ताई मी आलेच. हो हो घेतलं ना चहा कॉफी वगैरे सगळं. अजून काही खायला सांगू का? नमस्कार. अरे नमस्कार. किती वर्षांनी या. बसा ना. काय मग रत्नमाला ताई, कधी देत आहे तुमच्या लेकाच्या लग्नाची खुश खबर? देईन ना लवकरच. अहो खूप वर्ष झाले राजवर्धनला भेटून. म्हणजे आमच्या पपीच्या लग्नामध्ये झाली होती भेट. त्याच्यानंतर आज भेट होईल. खरं तर ऑफिसचं सगळं तोच सांभाळतो ना अलीकडे, म्हणून अडकलाय. येईल. वैदी आलेच मी. राज अजून आलेला नाहीये. कार्यक्रम सुरू करायचा आहे ना. काकी राज नाही येते का माझ्या हळदीला? असं कसं येणार नाही? निकिता, तू ऑफिस मध्येस का घरी गेलीस? राजवर्धन सर कुठे आहेत? मी आत्ताच्या आत्ता जाते त्याला घेऊन येते. तू तयारी सुरू कर. वहिनी घरात सगळे पावणे रवळे गोळा झाले असता. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. आता कुठे जातोय तुम्ही राजना आणायला? आकांक्षा, त्याच्या चुलत भावाच्या अंगाला हळद लागणार आहे आता. आणि हा मुलगा तिकडे पार्टी करत बसलाय. सगळं सांगितलंय मला त्या निकिताने. आदित्यचं मन दुखावून ना फार मोठी चूक केली राजने. आणि माझा मुलगा असला म्हणून काय झालं? जे चूक आहे ते चूकच आहे. वहिनी चूक राजची नाही आहे, आमची आहे. तुमच्या पडत्या काळात आम्ही वागू नये तसं वागलोय. हे बघा आकांक्षा, तुम्ही चुकीचे वागलायत का बरोबर वागलायत हा प्रश्नच नाहीये ना. आपण काय ठरवलं होतं? मागचं सगळं विसरून जायचं. आणि आपण केलं ना तसं. मग राजला नको का विसरायला? खूप काळजी वाटते मला त्याची. खूप कोरडा बनत चाललाय राज. माणसाला जोडायच्या ऐवजी तोडायला शिकलाय तो. पण मी नाही त्याला तुटू देणार त्याच्या माणसांपासून. हे बघ, मी जाऊन त्याला लगेच घेऊन येते. तू जरा पाहुण्यांकडे बघ. वहिनी वहिनी दादा रिक्षा थांबव दादा.
रिक्षा. ओ दादा, रिक्षा मिळेल का हो एखादी? माहित ना मॅडम. दादा 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 दादा. रोहितची सेंचुरी कोणी मारली? अबे रोहित शर्मा. काय बाई, आज काय धंदाच नाही झाला. सांगतो रे, अख्खी दुनिया भिकारी झाली. हो ना, मला ना 100 पंखे विकायचे. 100 किती होतील रे? 6 विकते, 100 विकणार. अरे काय अगं ताई, उठे का? का? अगं रात झाली ना, रातच्याला इथंच झोपतो आम्ही. अरे इथे काय झोपता? घरी जाऊन झोपा ना. अहो रात हेच आमचं घर. चला, मी थांबू का थोडा वेळ इथे? त्या बदल्यात मी तुम्हाला गोष्ट सांगेन. चालेल चालेल, पण चांगली गोष्ट सांगायची. बोर नाही मारलं पाहिजे. ए चला, इथे शिवारी, चला बसा लवकर. अरे अरे अरे, विषय असा आहे की मी तुम्हाला ऐका, मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की नाही, मग भांडू नका. नीट आवरा. सांगू गोष्ट? हा सांग. तुम्ही नांगर बघितलाय आकाशात? नांगर आकाशात? मी दाखवत. तिकडे बघा, तो तारा आहे ना. कुठे आहे? माझ्या बोटाकडे बघ ना, तो बघ. हा तारा आणि हा तारा एकत्र जोडायचे की झाला नांगर. दिसला? नांगर कोण ओढतं सांगा? तुझ्या बापाने लावलं की नांगरला घोडा. ए, अशी भाषा नाही वापरायची. बैल, बैल ओढतो नांगर. हा, आता गोष्ट सांगते तुम्हाला. एक होता शेतकरी, त्याचे 2 बैल होते. एक होता ढवळ्या आणि एक होता पवळ्या. त्यातला जो ढवळ्या होता की नाही, त्याची शिंग होती अशी धारदार आणि पवळ्याची शिंग होती मुरदार. मग काय झालं? मग ढवळ्या झाला गर्विष्ठ. एकदा काय झालं माहितीये? त्याने त्याच्या मालकाला धडक द्यायचा प्रयत्न केला. मग तेव्हा काय झालं? पवळ्या आला मध्ये. पवळ्याने एक फटक्यात त्याला गार करून टाकलं. अरे पवळ्या आपला सलमान का? बरोबर. मॅडम, गाडीला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. आणि तुम्हाला माहितीये का ढवळ्या कसा धावायचा? जोरात असा स्कूटर सारखा धावायचा. आणि पवळ्या जो होता ना, तो धावताना सारखा आपल्याचा याला धरायचा. एकदा काय झालं सांगा? आणि काय सांगितलं माहितीये का त्याला? मी अजिबात गर्व करत नाही, मी शांत असतो, पण म्हणून मला कमी समजू नका. माझ्यावर खूप चांगले संस्कार झालेले आहेत आणि कोणाच्याही संस्कारांना कमी लेखायचं बरोबर. म्हणजेच काय, या गोष्टीतला तुम्हाला कोण आवडला सांगा बरं? पवळ्या. कारण ढवळ्या जे वागत होता तेच चुकीचं होतं.
कोण असेल ही मुलगी? किती आत्मीयतेने गोष्ट सांगतेय. मॅडम, ओय अशा कंडिशन मध्ये मुलगी अपॉर्च्युनिटी नाही, रिस्पॉन्सिबिलिटी असते. सॉरी राज. तो मला अजून एक पाहिजे. नाही ऑलरेडी. मला अजून एक ड्रिंक पाहिजे. एक सेकंड. हा तात्या. कशी आहेस बाय? तात्या मी बरी आहे. काय करतेस? बाहेर आहे. बाहेर? एवढ्या रात्री? मग सगळं ठीक आहे ना तिकडे? तात्या अहो विषय असा आहे की वैदेही गेली आहे कामाला. मी तिला म्हटलं मग तू कामच पूर्ण कर, मी जाते घरी. मग घरी आले आणि माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे घराची चावीच नाहीये. अगं अशी कशी विसरलीस तू चावी? आणि एक चावी ठेवायची ना तुझ्याकडे. एवढ्या मोठ्या मुंबई शहरात एवढ्या रात्री तू एकटी फिरतेस. हॅलो हॅलो तात्या, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो 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 कावेरी. हॅलो 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 बाय. हा 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 आता येतोय. हा अगं मी काय म्हणत होतो, एवढ्या मोठ्या शहरात तू एकटी फिरतेस, पहिल्यांदा गेलीस तू तिथे. आणि काय ग ती वैदेही अजूनही कामावर आहे? हे बघ तिचं काय असेल ते असू दे. तुला जर असा उशीर होणार असेल ना तर आपल्याला नकोय तुझी ती नोकरी. अहो तात्या तसं नाहीये, वैदेही गेली पार्टीला त्यामुळे. पार्टी? कसली पार्टी? चढलं मेले लक्षण ते. एक दिवस झाला नाही जाऊन पार्टीला तर पार्ट्या जोडायला सुरुवात केली. हो सासूबाई. तरीच गावात साड्या नसून फिरायची. सुलभे पण तिला मुंबईत उघडं तागडं फिरायची हौस होती ना, म्हणून पळाली मुंबईला. सासूबाई तू गप्पा बसा, माझं तोंड कशाला बंद करता? ऐकू दे तिला. आता त्या औदशीला आली ना इथं तर घरातच घेणार नाही. सासूबाई गेली चूल खंडात. हॅलो 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 बाय. हॅलो हॅलो. हा तात्या.
हॅलो बाय. आता रस्त्यात उभी राहून बोलू नकोस. घरी जा आणि मला फोन कर. करते फोन. आणि तात्या ही मुंबई आहे, आपलं गाव नाही 9 वाजता चिडीचूप व्हायला. तुम्ही अजिबात काळजी करू नका, निवांत झोपा. आणि तात्या, तुमची कावेरी तुमची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही. तुमचा विश्वास आहे ना तुमच्या लेकीवर? विश्वास होता, आहे आणि कायम राहील बाय. मग कुणी काहीही म्हणू दे. जा सावकाश जा बाय. हो, आणि आठवणीने फोन. हो तात्या, नक्की करते. राज, राज, आई तू? राज, एनी प्रॉब्लेम? राज, घरी चल. आज लग्न आहे आपल्या घरी. तुझ्या धाकट्या भावाच्या अंगाला तरी त्याचा मोठा भाऊ म्हणून तू तिथे असणं गरजेचं आहे. चल. माझ्या मनात आदित्यबद्दल कुठलंही हेट्रेड नाही, पण अशा प्रोग्राम्सना मी बोर होतो. घरच्या प्रोग्राम्सना बोर होतोस आणि इथे मन रमतं. तू म्हणालीस आपली शाळा पाडू नका. थांबलो. तू म्हणालीस आपला बिझनेस वाढवायचा नाही, मोठा करायचा नाही. गप्प बस. तू आलीस, मी पार्टी बंद केली. हाव यू वॉन्ट मी देअर? आई, कधी ना कधी एक गोष्ट तुला डिसाईड करावीच लागेल. कधी कुठपर्यंत फक्त मी तुझं आणि तुझंच ऐकायचं. कधीतरी तू माझं ऐकशील ना? आज तरी नाही. आज मला तू घरी हवायस, तेही अर्ध्या तासाच्या आत.